नमस्कार. आज आपण डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहेत. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीमध्ये डिंकाचे लाडू खाणे हे अतिशय पौष्टिक आहेत आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अख्खं खोबरं घेतलेले आहे. तर याचे आपण गोळे घेतलेले आहेत. तर हे खोबरं आता आपण किसणीने बारीक किसून घेणार आहेत. तर या प्रकारची खोबरं किसण्याची किसणी घेतलेली आहे. तर एक गोळा आपण किसणीवर किसून घेणार आहेत. खोबरं किसताना आपण हे किसणीवरच किसून घ्यायचं आहे. मिक्सरला अजिबात किसून घ्यायचं नाही किंवा तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा वापर करायचा नाही. कारण आपण जे खोबरं किसून लाडू बांधतो त्याची जी चव असते ती डेसिकेटेड कोकोनटला येणार नाही. म्हणून लाडू बांधताना तुम्ही नेहमी जे आपण खोबरं आणतो तेच खोबरं किसून त्याचा वापर करायचा. त्यामुळे लाडूला खूप छान टेस्ट येते. तर इथे बघा मी या प्रकारे खोबरं किसून घेतलेलं आहे. तर राहिलेले गोळे होते ते सुद्धा आपण याच प्रकारे किसून घेतले आहेत. इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. बदामाचे काप, अंजीर आणि अक्रोड घेतलेला आहे. सोबतच 4 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. आणि इथे आपण डिंक घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण लाडू बांधणार आहेत. डिंकामुळे लाडू खूप छान होतात. आणि इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे. तर आपण तुपाचा जास्त वापर केलेला नाही. 1 मोठा चमचा विलायची पावडर घेतली आहे. सगळ्यात अगोदर आपण गॅस ऑन करून घेणार आहेत आणि त्यावर जो सुका मेवा आहे तो हलकासा भाजून घेणार आहेत. आपण सुका मेवा आपल्याला गॅस कमी ठेवून हलकासा परतून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप खमंग टेस्ट येते. आणि जर तुम्हाला इथे तुपामध्ये भाजायचं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. पण आज इथे मी जास्त तुपाचा वापर केलेला नाही कारण बऱ्याच जणांना तूप हे आवडत नाही. तर सुका मेवा आपला भाजून झालेला आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत. त्याच कढईमध्ये आता आपण जे तीळ घेतले होते ते भाजून घेणार आहेत. तीळ आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहेत. जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तीळ सुद्धा आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपले तीळ सुद्धा चांगले खमंग भाजून झालेले आहेत. तर ते सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत. नंतर त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहेत. कारण आपल्याला डिंक चांगला फुलवून घ्यायचा आहे म्हणून इथे आपण 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे. डिंक आपल्याला चांगला फुलवून घ्यायचा आहे. डिंक चांगला फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता. इथे मी 2 चमचे तूप टाकून चांगला डिंक फुलवून घेतलेला आहे. तर डिंक सुद्धा आपला चांगला फुललेला आहे. तो सुद्धा आपण एका आता वाटीमध्ये काढणार आहेत. आणि त्याच कढईमध्ये आता आपण जे खोबरं किसून घेतलं होतं ते हलकंसं भाजून घेणार आहेत. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. कारण त्यामध्ये जो कच्चापणा असतो तो निघून जातो म्हणून आपल्याला एक चांगलं भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं भाजलं की त्यामध्ये आपण जे पांढरे तीळ भाजून घेतले होते ते सुद्धा टाकून घेणार आहेत.
नंतर आपण जो सुक्का मेवा बाजूला काढला होता भाजून, तो सुद्धा आता सुक्का मेवा या खोबऱ्यामध्येच टाकून घेणार आहेत. 1 मोठा चमचा विलायची पावडर आणि इथे आपण काळे मनुके घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर पांढरे मनुके असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे मी काळे मनुके घेतलेले आहेत आणि परत आपल्याला हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे. डिंक जो आपण भाजून घेतला होता तो आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहे. तर मिक्सरला आपण बारीक करायचा आहे आणि या मिश्रणामध्ये डिंक टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटायचं नसेल तर फक्त तुम्ही हाताने चुरा करून सुद्धा घेऊ शकता आणि या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे मिश्रण गॅसवरतीच थोडंसं गरम करून घेणार आहेत. तर हे मिश्रण आपण एका आता परातमध्ये काढून घेणार आहेत. याच कढईमध्ये आता आपण एक थोडासा पाक बनवून घेणार आहेत, कारण लाडूला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून आपण त्यामध्ये पाक करून टाकणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे त्यामध्ये साखर टाकून घेणार आहे. जर तुम्हाला अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त साखर ॲड करू शकता. इथे मी लाडू कमी गोड होण्यासाठी अगदी 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. तर साखर आपल्याला चांगली पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे गुळाचे लाडू आवडत असतील तर तुम्ही इथे गूळ सुद्धा वापरू शकता. आता साखर चांगली विरघळली की आपण मोठ्या गॅसवर एक चांगली उकळी काढून घेणार आहेत आणि पाक आपल्याला जास्त एक तारेचा सुद्धा करायचा नाही. फक्त आपल्याला दाटसर पाक बनवायचा आहे, कारण त्यामुळे लाडूला चांगले बाइंडिंग येते. एक 5 मिनिट आपल्याला पाक चांगला उकळवून घ्यायचा आहे. तर इथे बघा पाक आपला झालेला आहे. गॅस बंद करून घेतला आहे. या पाकामध्ये आपण जे खोबऱ्याचं मिश्रण ठेवलं होतं ते आता टाकून घेणार आहेत. आता हे मिश्रण टाकलं की सर्व पाकामध्ये आपल्याला गरम आहे तोवरच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व आपल्याला पाकामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आपण गॅस बंद केलेला आहे आणि ते जे मिश्रण होतं ते आता एका परातमध्ये काढून घेणार आहेत. परातमध्ये काढलं की परत आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं गरम आहे तोवरच आपण याचे लाडू बांधून घेणार आहेत. थंड झालं की ते आपलं मिश्रण जे आहे ते भुसभुशीत होतं आणि लाडू बांधता येणार नाहीत. म्हणून आपण गरम आहे तोवरच याचे लाडू बांधून घेणार आहेत. आणि जरी तुमचं मिश्रण थंड झालं तर काही टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण एक लाडू बांधून तयार केलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा लाडू बांधून घेणार आहेत. जर तुमचं मिश्रण भुसभुशीत झालं तर अजून यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता किंवा अजून थोडंसं पाकाचं मिश्रण करून यावर टाकून लाडू बांधू शकता. तर अशा प्रकारे इथे आपले एक 10 ते 12 लाडू बांधून तयार आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.